भाजपच्या बीड जिल्ह्यातील आमदारावर वकील असीम सरोदे यांनी गंभीर आरोप केले। भाजपचे सुरेश धस यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती सरोदे यांनी व्यक्त केली आहे। एका प्रसिद्ध मराठी न्यूज पोर्टलशी बोलताना असीम सरोदे यांनी हा आरोप केलाय आणि त्यामुळे सध्या विविध चर्चांना उधाण आलंय। पण सरोदेंनी असा आरोप करण्यामागे नेमकं कारण काय आहे? धस यांनी असं नेमकं काय केलंय आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे, सगळं लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। तर बीडच्या मानगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी राम खाडे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी तुम्ही सर्वांनीच ऐकली असेल। शनिवारी रात्री राम खाडे यांच्यावर अत्यंत जीवघेणा हल्ला झाला आणि ही बातमी सर्वत्र व्हायरल झाली। याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता असीम सरोदे यांनी आपल्याही जीवाला धोका असल्याचं म्हटलंय। पण असं का? यामध्ये काय संबंध आहे? तर बघा, राम खाडेंवरील हल्ल्यामागे भाजप खासदार सुरेश धस असल्याचा एक आरोप करण्यात येतोय। याचं कारण काय? तर राम खाडे यांनी सुरेश धस यांच्याशी निगडित असलेलं एक भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर काढलं आणि त्याच अनुषंगानं खाडेंवर हा हल्ला करण्यात आला। आणि असीम सरोदे यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये संबंध असा की राम खाडेंनी हा जो भ्रष्टाचाराचा आरोप सुरेश धस यांच्यावर केला, या प्रकरणामध्ये वकील म्हणून असीम सरोदे हे काम पाहत आहेत। त्यामुळे ज्याप्रमाणे राम खाडे यांच्यावर हल्ला झाला आणि अजूनही त्यांच्या जीविताला धोका आहे, त्याच पद्धतीनं माझ्या सुद्धा जीविताला धोका आहे आणि तो सुरेश धस यांच्याकडून आहे, अशा पद्धतीची भीती किंवा एक शक्यता ही असीम सरोदे यांनी व्यक्त केलेली आहे। एका मराठी न्यूज पोर्टलशी बोलताना असीम सरोदे बोलत होते। आता राम खाडेंचं त्यांच्यावर हल्ला झाल्याचं हे प्रकरण अगदी थोडक्यात सांगते की मानगाव येथील एका हॉटेलमध्ये राम खाडे हे जेवणासाठी गेले होते आणि त्यानंतर ते हॉटेल बाहेर पडताच तोंडाला रुमाल बांधलेल्या 10 ते 12 संशयितांनी त्यांच्या गाडीवर अचानक हल्ला केला। हल्लेखोरांनी सत्तूर, काठ्या आणि बंदुकीसह अनेक धारदार शस्त्र यावेळी बाळगली होती आणि यावेळी गाडीच्या काचा फोडल्यानंतर राम खाडेंसह त्यांच्या सोबत असलेल्या अन्य सहकाऱ्यांना सुद्धा अत्यंत निर्घृणपणे या हल्लेखोरांकडून मारहाण झाल्याची माहिती मिळते। आता हे सगळं प्रकरण हे धसांचं आहे आणि धस यांचं भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर काढल्यामुळे राम खाडे यांच्यावर हा हल्ला झाला, त्यांच्या सांगण्याप्रमाणे झाला, अशा पद्धतीची जे एक आरोप आहेत ते राजकीय वर्तुळामध्ये होताना दिसतात। आणि याच पार्श्वभूमीवर राम खाडेंचे वकील असीम सरोदे यांच्यावरही आता संकट आल्याचा म्हटलं जातंय। त्या पद्धतीचे आरोप स्वतः सरोदे यांनी केले। एकंदरच बीडमधील या राजकारण्यांच्या वरदहस्तानं सुरू असलेल्या क्राईम पॅटर्न बद्दल फारच चिंताजनक आणि धक्कादायक असं वातावरण आहे। बीडमधल्या गुन्ह्यांची यादी जर आपण पाहिली किंवा दररोजच्या जर समोर येणाऱ्या आपण घटना पाहिल्या तर दुर्दैवानं गुन्हेगारीचं केंद्र बनलेला हा जिल्हा दिसतोय। बीड जिल्ह्यामधील क्राईमचा पॅटर्न हा प्रचंड वाढलेला दिसतो आणि त्यामुळे हे जे सगळं बीडमध्ये सध्या सुरू आहे, तिथल्या नेत्यांशी संबंधित, तिथल्या राजकारणांशी संबंधित, याविषयी तुमची मतं काय आहेत, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? एकंदरीत बीडमध्ये जे काही चालू आहे आणि विशेषतः हे प्रकरण, याविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।